आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. माते, आज्ञा असेल तर एकदा यांच्या चरणावर माझं मस्तक ठेवू का? आधी तुमच्या चरणांची धूळ तर द्या. आहा, किती भव्य धनुष्य आहे. काय उद्या याचाच यज्ञ होणार आहे? हो. शंभू नमस्ते, स्वयंभू नमस्ते, शंभू नमस्ते, स्वयंभू नमस्ते, जय महाकाल परम कृपाल शंभू नमस्ते. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रणाम महादेव. देवी रती, हे कामदेवाचं अशरीर रूप आहे. मला क्षमा करावी भगवन, मला क्षमा करावी. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला क्षमा करावी आणि तुमच्या दिव्य रूपात मला दर्शन द्यावं. वत्से, वैशाख द्वादशीच्या रात्री जो राजकुमार तुझ्या स्वप्नामध्ये येईल त्याच्याच बरोबर तुझा विवाह होईल. त्या रात्री तू माझं नामस्मरण करत राहा. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. एक जोगी आयो री तेरे द्वार, दिखा दे मुख लाल का, मैया दिखा दे मुख लाल का. तुझ्या दारावर एक साधू कधीपासून भिक्षेसाठी उभा आहे. तू त्यांचा आवाज नाही ऐकलास का? नाहीतर अगं, लवकर त्यांना भिक्षा देऊन टाक. कोणी मोठे महात्मा वाटतायत. प्रभू, दर्शन द्यायला इतका संकोच का? अहो भाग्य, जे तुम्ही स्वतः तुमच्या सेवकाच्या घरी आलात. सेवकाचा प्रणाम स्वीकारावा. कोण सेवक आहे, कोण प्रभू, हे ठरवण्याची हे वेळ नाहीये. तुम्ही मला केवळ तुमचा परमभक्त समजून तुमच्या बालरूपाचं दर्शन करून द्या, बस. बालरूप तर या क्षणी माता यशोदेकडे गहाण ठेवलं आहे. त्यांच्याकडेच मागावं लागेल. घ्या, आई आली.
विलंबासाठी क्षमा करावी भगवन. मी माझ्या बाळाला न्हाऊ माखू घालत होते. धन्य आहेस तू, जिला अशा दिव्य बालकाच्या सेवेचं सद्भाग्य लाभलेलं आहे. माते, मला पण त्या परम दिव्य बाळाचं दर्शन घडवून दे. क्षमा करावी बाबा. आत्ताच आंघोळ घातलीये त्याला, त्यामुळे मी त्याला बाहेर नाही आणू शकत. थंड हवा लागेल त्याला. माते, हवेचं वाहनं न वाहणं ज्याच्या इच्छेवर अवलंबून आहे, त्याच्यासाठी व्यर्थ शंका नको करूस. त्याला एकदाच माझ्याजवळ घेऊन ये. त्याच्या दर्शनाची आस घेऊनच तर मी तुझ्या दारासमोर आलोय. नाही योगी बाबा, मी त्याला बाहेर नाही आणू शकत. त्यामुळे तुम्ही ही भिक्षा ग्रहण करा आणि मला क्षमा करा. माते, हे हिरे मोती, हे दगडाचे तुकडे माझ्या काय कामाचे? मला यांचा लोभ नाही. हवे तर असे मोती माणिक माझ्याकडून घे. घे, ठेव यांना. मला तर केवळ तुझ्या बाळाचं दर्शन करू दे, तीच माझी भिक्षा समज. काकी, हा कोणी खरा साधू नाहीये, कुणीतरी मायावी आहे. हे बघा योगी बाबा, तुमच्यासारखे अनेक मायावी या आधीही येऊन गेले आहेत. सगळे अशाच प्रकारे छान छान बोलत असत की तुझं बाळ तर खूप दिव्य बालक आहे, त्याचं दर्शन करवून दे, आमच्या मांडीवर दे. आणि मग सगळे जण त्याचा अनिष्ट करण्याचा प्रयत्न करत असत. माझ्या बाळाने तुमचं काय वाकडं केलं आहे, जे तुम्ही सर्व त्याचे शत्रू बनला आहात. भिक्षा हवी असेल तर घ्या, अन्यथा आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मी माझ्या बाळाला बाहेर आणणार नाही. माते, अशी कठोर नको होऊस ग. मी खूप लांबून कैलास पर्वतावरून आलोय. कैलासात होतात? मग तिथेच भगवान शंकरांचं साक्षात दर्शन घेतलं असतं. इथे काय काम आहे? अगं आई, भगवानांचं साक्षात दर्शन करणं तर काहीच कठीण काम नाहीये, परंतु त्यांच्या बालरूपाचं दर्शन मिळणं अतिशय दुर्लभ आहे. त्याच लालसेने मी तुझ्या दाराशी आलेलो आहे. कित्येक युगांनंतरच असं दर्शन मिळतं. नाही नाही, क्षमा करावी. मी त्याला बाहेर आणू शकत नाही. माझ्या पतींची आज्ञा आहे की कुणीही अनोळखी व्यक्ती समोर आपल्या बाळाला आणू नकोस म्हणून. ही अनोळखी व्यक्ती नाहीये यशोदा, ही अनोळखी व्यक्ती नाहीये. मला यांच्याबद्दल व्यवस्थित माहितीये. मी म्हटलं होतं ना की गोकुळात येण्यापूर्वी मी काशीमध्ये राहत होते. तिथेच यांचं दर्शन झालं होतं. हो, हे खरोखरच परमदिव्य शक्ती आहेत, शक्तिपती आहेत, शक्तिपती आहेत. हो, शक्तिपती आहेत, शक्तिपती आहेत. हे प्रभू, शक्तिपती आहेत, शक्तिपती आहेत.
यशोदा, यशोदा, यांना बाळाचं दर्शन घेऊ दे यशोदा. यशोदा राणी, यांना बाळाचं दर्शन घेऊ दे. यांचा आशीर्वाद मिळवून तुझं बाळ देखील अतिशय प्रसन्न होऊन जाईल. हो. पुरणमाशी आत्या, तू खरं बोलतेस ना? तू यांना ओळखतेस? हो यशोदा, अगदी चांगल्या प्रकारे ओळखते. अगं, हे तर तुझं सद्भाग्य आहे जे जे तुझ्या बाळाचं प्रेम यांना तुझ्या घरापर्यंत घेऊन आलंय. परंतु यांची वेशभूषा तर पहा. बाळ तर ह्यांना अगदी बघूनच घाबरून जाईल. नको बाबा, नको. नाही यशोदा राणी, यांच्या मात्र दर्शनाने समस्त भयांचा नाश होऊन जातो. सर्व बाधा दूर होतात. हो, माझ्यावर विश्वास ठेव. मी कधी तुझ्याशी खोटं बोलले नाही. हो ना? ही पुरणमावशी आत्या कधी खोटं बोलत नाही. यशोदा राणी, आठवतंय तुला, जेव्हा ही सर्वप्रथम गोकुळात आली होती तेव्हा हिनेच आशीर्वाद दिला होता की तुझ्या घरी बाळ होईल म्हणून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आशा सोडून दिल्या होत्या. ही नेहमीच सत्य बोलते, त्यामुळे हिचं बोलणं ऐक मुली. हो. जा मुली, जा, बाळाला घेऊन ये. पण मी बाळाला ह्यांच्या हातात देणार नाही. ठीक आहे, बाळाला तर घेऊन ये. हे दुरूनच आशीर्वाद देतील. जा 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 बाळा, जा जा यशोदा. बघा योगी बाबा, याला बघा आणि आशीर्वाद द्या. माते, आज्ञा असेल तर एकदा यांच्या चरणावर माझं मस्तक ठेवू का? नाही नाही, मी याला स्पर्श सुद्धा करू देणार नाही. आधी तुमच्या चरणांची धूळ तर द्या. धन्यवाद प्रभू, कोटिशः धन्यवाद. सत्य परम त्रिसत्यम योगीश्वरो वा जगदीश्वरो वा तं कृष्ण रूपम मनसा स्मरा.
दीर्घायुषी होवो तुझं बाळ माते, दीर्घायुषी होवो. आणि अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या बालरूपाने आणि त्याच्या दर्शनाने तृप्त झालेले शिवशंकर तेथून भिक्षा न घेताच निघाले. पण जाता जाता त्यांनी बाळासाठी दीर्घायुषी होवो असा आशीर्वाद सुद्धा दिला. या भिक्षेचं, त्यातल्या हिरा माणकांचं मी काय करू माते? योगी रूपातील शिवशंकर यशोदेला हे विचारते झाले. आणि माझ्यासाठी तर हे केवळ निव्वळ दगडाचेच तुकडे आहेत. मी तर यांच्या मुखदर्शनानेच श्रीमंत आणि समृद्ध झालेलो आहे असे म्हणत कैलासपती पुन्हा आपल्या कैलासाच्या दिशेने रवाना झाले. अरे, तुम्ही दोघं इथे काय करत आहात? आम्ही दोघे भगवान शिवांचं दर्शन घेत आहोत. चला चला, बाहेरून दर्शन घ्या. आत येण्याची अनुमती नाहीये. आता जर आत आलोच आहोत तर भगवंतांचे चरणस्पर्श तरी करू देत. आता तुम्हीच सांगा ना पंडितजी, आम्ही सुद्धा शिवांचे परमभक्त आहोत. आता आलेच आहेत तर नमस्कार करू दे. बरं महाराज. आहा, किती भव्य धनुष्य आहे. काय उद्या याचाच यज्ञ होणार आहे? हो, हे भगवान शिवांचंच धनुष्य आहे. याच्याच निमित्ताने उद्या महाधनुर्यज्ञाचं आयोजन केलं गेलंय. जरा याला हात लावून बघू का? जरा याला उचलून पाहू का? याला उचलून पाहणार? प्रयत्न करून बघतो. बाळा, हे उचलणं काही खेळ नाही. आज या जगात कुणीही असा नाही जो याला उचलून यावर प्रत्यंचा चढवू शकेल. जर तुम्ही आज्ञा दिलीत तर मी हे उचलून दाखवू शकतो. छा, प्रयत्न कर मग. हा बालक शिवधनुष्य उचलणार. बघा ना. चल, चल. चल ना. एवढा साल उचलणार. हा काय उचलणार?
एवढा बालक हा काय उचलणार? काय धाडस आहे हा हा उचल आज्ञा आहे प्रभू. हो अहो, खरोखरच हेच तारणहार आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय महाकाल परम कृपाल शंभु नमस्ते. जय महाकाल परम कृपाल शंभु नमस्ते. शंभु नमस्ते स्वयंभु नमस्ते. शंभु नमस्ते स्वयंभु नमस्ते. जय महाकाल परम कृपाल शंभु नमस्ते. जय महाकाल परम कृपाल शंभु नमस्ते. पुण्यभूमि महाकाल की अवंतिका शुभ नाम. सप्तपुरी में एक यह महामोक्ष का धाम. क्षिप्राति उम्बरे संदीपनी का वास. सर्वकला जिनको सुलभ सद्गुण जिनके दास. सदाशिव महाकाल ज्योतिर्मय. सदाशिव महाकाल ज्योतिर्मय. अमरनाथ महादेव मृत्युंजय. अमरनाथ महादेव मृत्युंजय. सदाशिव महाकाल ज्योतिर्मय. ज्योतिर्मय. ज्योतिर्मय.
पंचाक्षरी मंत्र प्रिय सर्व त्यागी, हे पंचभूतों के स्वामी विरागी, मालकांश दुर्गा पांच स्वरों वाले, मधुयुक्त रागों के रागानुरागी, नटराज दिन रात्रि नर्तन लय, नटराज दिन रात्रि नर्तन लय, सदाशिव महाकाल ज्योतिर्मय। योगी जनों ने सदा तुमको ध्याया, कहीं पर किसी ने युगों तक न पाया, कहीं आप जल से जल हो गए, भवानी दयानी के मन भा गए, सदाशिव महाकाल ज्योतिर्मय, सदाशिव महाकाल ज्योतिर्मय, ज्योतिर्मय, ज्योतिर्मय। हे देवाधिदेव महादेव, आज शिवरात्री आहे आणि माझ्या मनात तुमच्या दर्शनाची अतिशय तीव्र इच्छा आहे. कृपया मला तुम्ही दर्शन द्यावं. हे पतित पावन गंगा, आज महाशिवरात्री आहे आणि मी द्वारकेपासून दूर युद्धाच्या दीक्षेत आहे. आज शंकर महादेवांच्या आराधनेची रात्र आहे आणि मला त्यांची पूजा करायची आहे. हे त्रिशूल पाणींच्या जटांमध्ये विहरणाऱ्या गंगे, मी तुम्हाला आवाहन करतो आहे. नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय।
सर्गमोहितः न वेदनिस्तारणयोगमञ्जसा तस्मै नमस्ते विलयोदयात्मने मन्दारमाला कलितालकायै कपालमालाङ्कितकन्धराय दिव्याम्बरायै च दिगम्बराय नमः शिवायै च नमः शिवाय नमः शिवायै च नमः शिवाय अम्भोधर श्यामलकुन्तलायै तडित्प्रभाताम्रजटाधराय निरीश्वरायै निखिलेश्वराय नमः शिवायै च नमः शिवाय नमः शिवायै च नमः शिवाय प्रपञ्चसृष्ट्युन्मुखलास्यकायै समस्तसंहारकताण्डवाय जगज्जनन्यै जगदेकपित्रे नमः शिवायै च नमः शिवाय नमः शिवायै च नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ 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 नमः शिवाय वासुदेव, मी प्रसन्न झालो आहे. तुम्ही माझ्या प्रिय स्तोत्राने माझं आवाहन केलं आहे. ज्या पर्वतावर स्वतः भगवान वासुदेवांनी माझी आराधना केली आहे, त्या पर्वतावर माझं रूप बिल्वेश्वर या नावाने ओळखलं जाईल. तुम्ही ज्या स्तोत्राने माझं आवाहन केलं आहे, भविष्यात जो कोणी हे स्तोत्र म्हणून माझी पूजा करेल, त्याच्यावर मी प्रसन्न राहीन. आणि जो या जलधारांमध्ये स्नान करेल, त्याला गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होईल. हे ब्रह्मदेव, जर तुम्ही माझ्या तपस्येने प्रसन्न झाला आहात तर मला अमर होण्याचे वरदान द्यावे. तारकासूर, तू या मृत्यूलोकात राहून अमर होण्याची इच्छा का ठेवतोस? मी सदैव जिवंत राहू इच्छितो प्रभू. मला हे वरदान द्यावे की माझा मृत्यू कुठल्या शस्त्राने न व्हावा की अस्त्राने न व्हावा. परंतु मृत्यू तर अटळ आहे. प्रत्येक प्राणी मात्राला एक ना एक दिवस प्राणाचा त्याग करावाच लागतो. परंतु माझ्या तपश्चर्येचा उद्देश फक्त मृत्यूवर विजय प्राप्त करणं एवढाच होता. असंभव. या नाशवंत जगात केवळ मृत्यूच अमर आहे.
मी हे वरदान तुला नाही देऊ शकत. म्हणून हे भक्ता, तू दुसरं काही वरदान माग. तर मग तुम्ही मला असे वरदान द्यावे की मी जगातील कुठलाही मनुष्य किंवा देवतेच्या हातून मारला जाणार नाही. आणि जर का माझा मृत्यू होणारच असेल तर परमपिता भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या पुत्राच्या हस्तेच व्हावा. आता देवतांनो, तुम्हाला समजलंच असेल की सध्या तारकासुराचा वध होऊ शकत नाही. पण प्रभू, महादेवांना पुत्र कसा होईल? ते तर तपस्येत मग्न आहेत. नारायण नारायण, आणि युगानुयुगे ते मग्न राहणार आहेत. मग जाऊन त्यांची तपस्या भंग करा. नारायण नारायण. प्रणाम माते. आज अचानक आपण सगळे हिमालयावर? माते, जर तुमची आज्ञा असेल तर आम्ही महादेवांची तपस्या भंग करायचा प्रयत्न करू. तुम्हा सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट झालीये का? पूर्ण भ्रष्ट झालीये. तुम्हाला महाप्रलयाला आमंत्रण द्यायचंय? तुम्हाला हे सुद्धा माहित नाही की भोलेनाथांची तपस्या भंग झाल्यावर त्यांच्या क्रोधाचा अग्नी उफाळून येईल आणि न जाणो त्यांच्या या क्रोधाच्या ज्वालामुखीमध्ये कोण कोण जळून भस्म होईल. देवी माते, सर्व देवतांच्या उद्धारासाठी कामदेव हे साहस करण्यासाठी तयार आहेत. हे तर खरोखरच धर्मसंकट आहे. नारायण नारायण. यावेळी सगळ्यात मोठ्या संकटात तर कामदेव आणि देवी रती आहेत. ठीक आहे, मी परवानगी देते. तुम्ही धन्य आहात माते. धन्य तुम्ही आहात. धन्य आहात माते. खरंच तुम्ही धन्य आहात माते. आणि अशा तऱ्हेने माता पार्वतीच्या आशीर्वादाने आणि परवानगीने कामदेव आणि रतिदेव भगवान शिवाची साधना भंग करण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी स्वर्गातून अप्सरांना हिमालयावर पाचारण केले. शिवजींच्या तपस्या स्थानाला सुगंधी वृक्षांनी बहरून टाकले आणि मग कामदेव आणि रतिदेवींनी त्यांचे गायन आणि नृत्य सुरू केले. शिवजींच्या समोर आपल्या नृत्याचे आणि गायनाचे प्रदर्शन करून त्यांनी शिवजींच्या तपस्येला मोडायचे प्रयत्न सुरू केले. स्वतः पार्वती माता आणि अन्य सर्व देव हे मनोहारी दृश्य बघण्यासाठी स्वतः तिथे उपस्थित होते. बऱ्याच काळानंतरही शिवजींची तपस्या भंग काही होत नव्हती. मग कामदेवांनी त्यांचे दिव्य धनुष्य आणि बाण पाचारण केले आणि शिवजींवर नेम धरला आणि एका मागोमाग एक भगवान शिवांवर त्यांच्या दिव्य बाणांचं शरसंधान सुरू केलं. पण एका मागून एक बाण विफल जात होते. शिवजींवर आणि त्यांच्या तपस्येवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. हळूहळू ते बघून पार्वती देवी आणि उपस्थित देवता विचलित होऊ लागल्या. तरीही कामदेवांनी त्यांच्या दिव्य कामबाणांचा प्रयोग हा सुरूच ठेवला आणि शेवटी कामदेवांच्या बाणांमुळे शिवजींची तपस्या भंग झाली.
शांत व्हा महादेव, शांत व्हा. नाथ, नाथ. महादेव, हे महादेव, बघा महादेव, तुमच्या क्रोधाग्नीमुळे हा काय अनर्थ घडलाय. कामदेवांना भस्म केलं तुम्ही. हो, कामदेवांना भस्म केलाय आम्ही, कारण त्यांनी आमची तपस्या भंग केली आणि त्याला या गोष्टीचा दंड तर भोगायलाच हवा. पण त्यात त्यांचा काही दोष नव्हता. स्वतः मीच त्यांना परवानगी दिली होती. काय तू त्यांना सांगितलं होतंस का? तुला माहिती नाहीये का की आमची तपस्या युगांपर्यंत सुरू असते? माहितीये. मग तुम्ही त्यांना आमची तपस्या भंग करण्याची परवानगी का दिलीत? यासाठी भगवान, कारण तिन्ही लोक संकटात सापडलेत. तारकासुराने तिन्ही लोकांवर विजय मिळवलाय आणि देवराज इंद्राचं आसनही काबीज केलंय. काय कोणीच देवता एका असुराचा वध नाही करू शकली? तारकासुराने ब्रह्माजींकडून असं वरदान मिळवले की आपल्या पुत्राशिवाय कोणीच त्याचा वध करू शकणार नाही. त्यामुळे विवश होऊन तुमच्या तपस्येत बाधा आणावी लागली. मग तर आम्ही उगाचच कामदेवांना भस्म केलं. तुमच्या क्रोधाग्नीत सुरक्षेचं ते आश्वासनही भंग झालं जे मी कामदेवांना आणि देवी रतींना दिलं होतं. बोला महादेव, आता मी देवी रतींना काय उत्तर देऊ? कुठून परत आणू कामदेवांना? हे महादेव, हे दयासागर, माझ्यावर कृपा करा. माझं सौभाग्य मला परत करा महादेव. मी त्यांच्यापासून विलग नाही होऊ शकत महादेव, नाही होऊ शकत. कृपा करा आणि मलाही भस्म करा. देवी रती, याची काहीच आवश्यकता नाहीये. कामदेवांचं केवळ शरीरच भस्म झालंय. केवळ शरीर भस्म झालंय? हो देवी, कामदेव अमर आहेत. आमच्याकडून केवळ त्यांचं शरीराचंच भस्म झालंय. माझे पती जिवंत आहेत. मी आता विधवा नाहीये. माझे पती जिवंत आहेत तर ते कुठे आहेत? दिसत का नाहीयेत? नारायण नारायण. दिसतील कसे देवी? त्यांचं शरीर तर भस्म झालंय, नष्ट झालंय. आता त्यांना आता एक नवीन शरीर मिळेल. तर आता त्यांना नवीन शरीर मिळेल? हो देवी. प्रभू, मग तुम्ही कामदेवांना लगेच शरीर प्रदान करावं. नाही, हे कार्य लगेच होऊ शकत नाही. यासाठी लाखो वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. इतकी युग जर त्यांना शरीर मिळालं नाही तर मी त्यांचं दर्शन कशी करू? त्यांना ओवाळू कसं? त्यांची पूजा कशी करू मी? निराश का होतेस देवी? निराशा ही दयावान विधात्याच्या दया आणि इच्छेचा अपमान आहे. प्रार्थना कर, तुझी प्रार्थना ते अवश्य स्वीकार करतील. महादेव, माझ्यावर कृपा करा. तुमची लीला दाखवा. माझ्या पतींना प्रकट करा महादेव. अवश्य देवी. प्रणाम महादेव.
प्रणाम माते. प्रणाम देवगण. देवी रती, हे कामदेवाचं अशरीर रूप आहे. महादेव, मला माझं शरीर गेल्याचं दुःख नाहीये, कारण मी देवलोकाच्या उद्धारासाठी तुम्हाला जाग करताना तुमच्या क्रोधालाही जाग केलं होतं. जे व्हायचं ते झालं महादेव, पण मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मला हे नवीन रूप दिलत. महादेव, माझ्या पतींना शरीर कधी मिळेल? आजपासून लाखो वर्षानंतर द्वापार युगात पृथ्वी लोकात अधर्माचा संहार करण्यासाठी जेव्हा भगवान विष्णू श्रीकृष्णांचा अवतार घेतील, तेव्हा त्यांच्या पुत्राच्या रूपात देवी लक्ष्मीच्या गर्भातून प्रद्युम्नाचा जन्म होईल आणि हेच प्रद्युम्न कामदेवांचा अवतारही असतील. म्हणजे लाखो वर्षांसाठी देवी रतींना विरह सहन करावा लागेल आणि प्रद्युम्नाच्या जन्मानंतर देवी रती आणि कामदेवांचं पुनर्मिलन होईल. नाही, आधी प्रद्युम्नाला तारकासुरासारख्याच दुसऱ्या दैत्याचा शंभरासूरचा वध करावा लागेल. त्यानंतरच दोघांचं मिलन शक्य आहे. शंभरासूर द्वापार युगात पृथ्वीलोकावर कोलाहल माजवेल आणि प्रद्युम्नाच्या हातून मारला जाईल. प्रद्युम्न? देवगण आणि देवलोकांच्या हितासाठी कामदेवांनी आपल्या शरीराचा त्याग केला. त्यानंतर महादेव आणि शिवजी आणि देवी पार्वतीचा विवाह संपन्न झाला. आदी माता पार्वतींनी एक परमप्रतापी पुत्राला जन्म दिला, ज्याचं नाव त्यांनी षडानंद ठेवलं, ज्याला मृगन किंवा कार्तिकेय म्हणूनही ओळखलं जातं. प्रभू आपल्या भक्तांना विनंती नाही करत, आदेश देतात. देवाधिदेव, हीच तुमची महानता आहे की तुम्ही हे विसरूनच जाता की मी तुमचा भक्त आहे आणि तुम्ही माझे शिव. या वादात काय ठेवलंय की कोण कोणाचा भक्त आहे? तुम्ही हे सांगा प्रभू की तुम्ही आमचं स्मरण कशासाठी केलं? हे कैलासपती, माझा मित्र, माझा सखा अर्जुन याने इंद्रलोकात जाऊन आपले पिता देवराज इंद्रांकडून अनेक प्रकारची दिव्यास्त्र प्राप्त केली आहेत. पण ते पुरेसं नाहीये, कारण येणाऱ्या युद्धामध्ये अर्जुनाला भगवान परशुरामांच्या शिष्यांची द्रोण, कर्ण किंवा भीष्मांसारख्यांशी लढावं लागणार आहे. हे महादेव, तुम्हाला तर माहीतच आहे की भविष्यात कौरव आणि पांडवांमध्ये जे महायुद्ध होणार आहे, त्या विनाशकारी महायुद्धासाठी अर्जुनाकडे दिव्यास्त्रांचं भांडार असणं खूप आवश्यक आहे. म्हणून मला असं वाटतं की देवराज इंद्रांनंतर माझ्या सख्यावर अर्जुनावर तुमचीही कृपादृष्टी व्हावी, कारण तुमच्या कृपादृष्टीशिवाय कुठलाही योद्धा विजयी कसा होऊ शकतो. म्हणूनच हे महादेव, तुम्ही अर्जुनाचे गुरु बना. त्रिलोकात तुमच्यासारखा गुरु दुसरा कोणी होऊच शकत नाही. प्रभू, मी तुमच्या आदेशाचं पालन पूर्णपणे करेन. मी अर्जुनाचा गुरु अवश्य बनेन. पण काय महादेव? पण गुरु बनण्याआधी मला अर्जुनाकडून गुरुदक्षिणा हवी आहे.
कसली गुरुदक्षिणा? शिकवण्याआधी मी अर्जुनाचं बळ, त्याचं शौर्य आणि त्याच्या धनुर्विद्येची परीक्षा घेऊ इच्छितो. म्हणजेच तो माझा शिष्य बनण्यायोग्य आहे की नाही हे मला बघायचंय. अवश्य महादेव. मला विश्वास आहे की अर्जुन तुम्ही घेतलेल्या परीक्षेमध्ये पूर्णपणे योग्य सिद्ध होईल. माझ्या सांगण्याप्रमाणे अर्जुन तुमचा शिष्य बनण्यासाठी तुमची प्रतीक्षा करतोय. थांब तिथेच. या वराहाकडे डोळे वर करून सुद्धा पाहू नकोस, कारण ही माझी शिकार आहे. तुझी शिकार? हे भिल्ला, या वराहाची शिकार तर मी केलीये. नाही, या वराहाची शिकार तू नाही तर मी केलीये. म्हणूनच याच्यावर आता माझा अधिकार आहे. या वराहावर केवळ माझा अधिकार आहे. यावर आधी मी बाण चालवला. तू खोटं बोलतोयस. यावर आधी बाण मी चालवला, पण याला आधी मी बघितलं होतं. नाही, याला आधी बघितलं मी होतं, म्हणून याला घेऊन मी जाणार आहे. हे भिल्ला, मी तुला माझी शिकार अशीच घेऊ जाऊन देणार नाही. म्हणून तुला त्यासाठी माझ्याशी युद्ध करावं लागेल. जो जिंकेल तो या वराहाला घेऊन जाईल. जर तुझी तशी इच्छा असेल तर तेही ठीक आहे. होऊ देव युद्ध. अशा तऱ्हेने भिल्लाच्या रूपातल्या शिवशंभूचं आणि अर्जुनाचं युद्ध सुरू झालं. अर्जुनाने हर तऱ्हेने प्रयत्न करून भिल्लाला नमवायचा प्रयत्न केला, तरीही त्याची एकही मात्रा चालली नाही. शंकरांनी त्याला शेवटी निशस्त्र केलं, तरीही अर्जुन थांबला नाही. त्यांनी द्वंद्व युद्ध सुरू केलं. त्यातही शिवशंकरांपुढे अर्जुनाचा निभाव लागू शकला नाही. काही वेळातच भिल्लाने त्याला तिथेही मात दिली.
हे भिल्ला, युद्ध अजून संपलेलं नाहीये. पण परत युद्ध करण्याआधी मी शिवजींची पूजा करू इच्छितो. मला मान्य आहे. हे देवाधिदेव महादेव, हे पार्वतीपती, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. माझ्या या पूजेचा स्वीकार करा. हे निळकंठा, हे त्रिपुरारी, मला या भिल्लाला युद्धात हरवण्याची शक्ती प्रदान करा तुम्ही. हे पार्थ, प्रणाम. हे पार्थ, तू शिवजींची पूजा करत होतास ना? होय मधुसूदन. जितक्या वेळेस तू शिवलिंगाची पूजा केलीस आणि ही फुलं अर्पण केलीस, त्यावेळी ही फुलं या भिल्लाला समर्पित झालेली आहेत. याचा अर्थ तुझ्या अजिबात लक्षात आला नाहीये की हे सर्व काय चाललंय? नाही. हे अर्जुन, साक्षात महादेव शिवशंकर या भिल्लाच्या रूपाने तुझ्या समोर उभे आहेत. मला क्षमा करावी भगवन, मला क्षमा करावी. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला क्षमा करावी आणि तुमच्या दिव्य रूपात मला दर्शन द्यावं. हे अर्जुन, तू क्षमा मागण्याची आवश्यकता नाहीये. तू कोणताही अपराध, कोणतंही पाप केलेलं नाहीयेस. मी तुझ्यावर अति प्रसन्न आहे. तुझ्यासारखा महावीर धनुर्धारी त्रैलोक्यात दुसरा कोणीही नाहीये. हे भगवन, हे पशुपतीनाथ, कृपया तुम्ही मला तुमचा शिष्य बनवून घ्या आणि मला पशुपती अस्त्राचं शिक्षण आणि दीक्षा द्या. तथास्तु.
हे पार्थ, तू किती भाग्यवान आहेस. साक्षात प्रभू भगवान श्रीकृष्ण तुझे मित्र आहेत. तुला विजय अवश्य मिळेल. तुम्ही दोघं अर्थात साक्षात नर नारायण ज्याच्या बाजूने असाल त्याचा पराभव असंभव आहे. म्हणूनच तुझा विजय निश्चित आहे. हे भोलेनाथ, हा बाणासूर तर भयंकर तपस्या करत आहे. ह्याच्या तपस्येचं कसं तेज पसरत आहे. आपल्या भक्ताची इतकी कठोर परीक्षा घेऊ नका. देवी, तुम्ही सत्य कथन केलेत. चला आपण त्याच्यावर अनुग्रह करून तुझी इच्छापूर्ती करूया. ओम नमः शिवाय. वत्सा, डोळे उघड. हे दीनबंधू भोलेनाथ शंकर महादेव आणि जगन्माता पार्वतीला माझा प्रणाम. वत्स, कुठल्या मनोकामनेच्या पूर्तीसाठी तू तपस्या करत होतास? आज ती मनोकामना पूर्ण करण्याची संधी आली आहे. वरदान माग वत्सा. माझी तुम्हा दोघांना एकच विनंती आहे की तुम्ही मला तुमचा पुत्र म्हणून स्वीकार करावा माते. देवी, जर का कुमार कार्तिकेय आपले ज्येष्ठ पुत्र आहेत तर हा आपला कनिष्ठ पुत्र असेल. हे वत्सा, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झालो आहे. म्हणून मी तुला आणखी एक वरदान देऊ इच्छितो. माग, तुझी जी इच्छा आहे. रक्षा करणाऱ्या पालनकर्त्याला पिता असं म्हणतात. म्हणून मी माझ्या पित्याकडे हेच मागतो की त्यांनी कायम माझी रक्षा करावी. माझ्या नगरीची सुद्धा रक्षा करावी देवा. तथास्तु. हे आदिदेव, हे भोलेनाथ, आपला पुत्र बाणासूर बघा परत कठोर तपस्या करतो आहे. देवी, सृष्टी कल्याणासाठी तप करणारे योगी विरळ असतात आणि बाणासूर त्या महान योद्ध्यांमधला नाही. याचा अर्थ बाणासूर स्वार्थाने प्रेरित होऊन तपस्या करतो आहे. हो देवी, स्वार्थ जो की महत्वाकांक्षेचंच एक रूप आहे. परंतु आता बाणासुराची कुठली महत्वाकांक्षा शेष राहिली आहे? देवी, इच्छा, आशा आणि आकांक्षाची कुठलीही सीमा नसते. दानव असो किंवा मानव, इच्छांच्या तापातून कोणीही निघू शकत नाही. तो आपला पुत्र आहे याचा असा अर्थ नाही की आपण त्याच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करावं. ओम नमः शिवाय. आम्ही आलो आहोत वत्सा. डोळे उघड. तुमच्याकडून मला जो आशीर्वाद प्राप्त झालेला आहे त्याच्या पुढे ते इंद्रपद सुद्धा तुच्छ आहे. अरे, मी साक्षात देवेंद्रला पराजित केलेला आहे. प्रत्येक युद्धात मीच विजयी झालेलो आहे. मी समस्त लोकांवर विजय प्राप्त केला आहे. माझे शौर्य, माझा सामर्थ्याचा धाक दाही दिशांमध्ये पसरलेला आहे. म्हणून प्रत्येक जण माझ्या समोर आपले शिर झुकवून विवश आहे, भले तो कितीही मोठा शूरवीर का असेना. वत्सा बाणासूर, तुला शेवटी हवंय तरी काय? हे भोलेनाथ, मला महायुद्ध हवं आहे.
या संपूर्ण त्रिलोकात तुम्ही सोडलात तर माझ्या बरोबरीचा कोणीही योद्धा अजून जन्मलाच नाहीये प्रभू. हे देवाधिदेव, आपला पुत्र बाण हा तुमच्याशी बरोबरी करण्याची दुष्टता दाखवतोय. अहंकाराने उंच झालेले ह्याचे शिर आता आकाशातही मावत नाहीये. भगवन, आता ह्याच्या अहंकाराचा नाश झालाच पाहिजे. वत्सा, निराश का होतोस? प्रभू, त्यावेळी तुला माझ्या तुल्यबळ योद्ध्याशी युद्ध करावं लागेल वत्सा. तुम्ही धन्य आहात प्रभू, तुम्ही धन्य आहात, तुम्ही धन्य आहात. वत्सा, मनोवंचित वरदान प्राप्त होऊन सुद्धा तू प्रसन्न नाही का झालास? नाही मातेश्वरी, मी केवळ युद्धप्राप्तीसाठी तपस्या करत नव्हतोच. मी तुमच्याकडून अनुग्रहित होण्यासाठी सुद्धा तपस्या करत होतो. महादेवांनी तर तुला युद्धाचं वरदान दिलं आहे. परंतु मातेश्वरी, तुम्ही नाही का मला काही देणार? आता तुला माझ्याकडून काय हवे आहे वत्सा? माझी पुत्री उषा आता विवाह योग्य झाली आहे, पण तिची इच्छा आहे की तिच्या पतीची निवड ही तुमच्याकडून व्हावी. तुझी आणि तुझ्या पुत्री उषाची ही इच्छा सुद्धा पूर्ण होईल वत्सा. प्रणाम प्रभू. हे जनार्दना, माझा पुत्र बाणासूर विकारांच्या अधीन झाला आहे. त्याच्या अहंकाराने सहस्त्र भुजा धारण केल्या आहेत. बाणाची दुष्टता बघून तो स्वतःला साक्षात महादेवांच्या बरोबरीने समजायला लागला आहे. देवी, जर का पुत्र चुकत असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करणं हा त्याच्या माता पित्यांचा धर्म आहे. हो प्रभू, तुम्ही योग्य बोललात. परंतु माझ्याच वरदानामुळे माझे हात बांधले गेले आहेत. म्हणून बाणासुराच्या अहंकाराने ज्या सहस्त्र भुजा धारण केल्या आहेत, त्या भुजांना केवळ तुम्हीच तोडू शकता प्रभू. हे लीलाधर, आपण आम्हास अनुग्रहित करा. देवी, लीला तर तुम्हाला दाखवायची आहे. मला? हो देवी, प्रारब्धाच्या नाटकाचे सूत्रधार तुम्ही दोघे आहात. आता तुम्हालाच त्या नाटकात रंग भरायचे. ते कसे प्रभू? उषाच्या मनामध्ये अनिरुद्धाबद्दल प्रेमाच्या आकर्षणाचं बीज रोवून. समजले प्रभू. हे वत्स उषा, प्रणाम आदी माता. मी 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 धन्य झाले आहे. तुमच्या दर्शनाने मी धन्य झाले आहे. मी तुझ्यावर अति प्रसन्न आहे. तू तुझी चिंता की चुकून तुझ्याकडून माझ्या इच्छेच्या विरोधात तर नाही होणार. तुझ्या भक्तीचं अनुरूप रूप होतं आणि भक्ती रूपाच्या या मोबदल्यात मी तुला तुझ्या होणाऱ्या वराचं रूप देखील दाखवून देईन. ती वेळ कधी येईल मातेश्वरी, कधी येईल? वत्से, वैशाख द्वादशीच्या रात्री जो राजकुमार तुझ्या स्वप्नामध्ये येईल त्याच्याच बरोबर तुझा विवाह होईल. त्या रात्री तू माझं नामस्मरण करत राहा. हे सुंदरी, थांब. कोण होतं? कोणी सुंदरी होती. सुंदरी? आणि रात्रीच्या यावेळी? स्वप्न तर बघत नव्हतास? नाही नाही, मी खरं बोलतोय. हो हो, मी कुठे म्हटलं की तू खोटं बोलतोयस? अवश्य
स्वर्गातून कोणीतरी सुंदर अप्सरा आली असेल तुला दर्शन देण्यासाठी. नीट लक्ष देऊन ऐक. पहारा देताना डोळे आणि कान उघडे असायला हवेत. समजलं? जशी आज्ञा. देवी, मीच ब्रह्माजींच्या रूपात ही सृष्टी निर्माण करतो. महादेव शिवजींच्या रूपात हिचा संहार करतो आणि स्वतः हिचं पालन करतो. परंतु मनुष्य ज्याला मीच निर्माण केलंय त्याला अहंकार होतो की तोच सृष्टीचा पालनकर्ता आहे आणि तोच रचनाकार आहे. त्याला असा भ्रम होतो की त्याला जे वाटतं ते तो घडवून आणतो. प्रभू, तुम्ही बाणासुराच्या सैनिकांबद्दल तर बोलत नाही आहात ना? हो देवी, मी त्यांच्याबद्दलच बोलतोय. पण ते तर म्हणत होते की सतर्क राहून डोळे आणि कान उघडे ठेवून पहारा द्यायला हवा. देवी, तुम्हाला तर माहितीच आहे की पापी कितीही सतर्क राहिला तरी घडणारं थांबवू शकत नाही आणि अघटित घडवून आणूही शकत नाही. हो प्रभू, मनुष्य भले राजा असो वा सैनिक, तो इतका शक्तिशाली नाहीये की तो घटिताला अघटित किंवा त्याच्या विरुद्ध करू शकेल. पण तरीही तो जाणतेपणी किंवा अजाणतेपणी मला आव्हान द्यायचं साहस करतो. त्याला हे कळत नाही की जे घडतं आहे ते प्रभूच्या इच्छेनुसारच घडतं आहे. हे काय महाराज, ह्या वेळ तुमच्या हातात तलवार? ही वेळ तलवारीशी तर खेळण्याची नाहीये. महाराणी, तलवारीला योद्ध्याप्रमाणेच क्षणोक्षणी सावध राहावं लागतं आणि जेव्हा तलवार माझ्या हातात खेळायला लागते तेव्हा समजून जा की युद्धाची वेळ समीप आलीये. आता तर हिचं देखील नशीब उजळणारे महाराणी. आता तर ही देखील तुमच्यासारखी माझी पट्टराणी असेल. कारण आता युद्ध होणार महाराणी. आता युद्ध होणार. काय झालं महाराणी? तुम्ही परत युद्धाची गोष्ट केलीत महाराज. तुम्हाला ठाऊक आहे ना की युद्धाच्या नावानेच माझं काळीच धडधडायला लागतं. महाराणी, तुम्ही चिंता करू नका. युद्ध तुमच्या सौभाग्याला जराही धक्का लावू शकत नाही. परंतु महाराज, तुम्ही आता युद्धाची स्वप्न का पाहू लागलात? महाराणी, मला विश्वास आहे की हे युद्ध अनिरुद्धच्या दुस्साहसामुळे छेडलं जाईल. तो उषाशी प्रेमाचं खोटं नाटक रचण्यासाठी पुन्हा शौनकपुरात येईल आणि तेव्हा मी त्याला जिवंत नाही सोडणार महाराणी. जिवंत नाही सोडणार. परंतु कसं? आत्ता सांगतो महाराणी. हा, हे चित्रसेन आणि वीरसेन, प्रकट व्हा. प्रकट व्हा. त्रिलोक विजेता बाणासुर आणि महाराणींना चित्रसेन आणि वीरसेनाचा प्रणाम. यशस्वी भव. सुखी भव. महाराणी, हा आहे चित्रसेन आणि हा आहे वीरसेन.
हे दोन्ही असुर मायावी गुप्तहेर आहेत. परंतु असुरेश्वर, तुमच्या साम्राज्यामध्ये आम्ही बिनकामाचे बसून आहोत. होय महाराज, आज तागायत तुम्ही आम्हाला असं कुठलंच कार्य सोपवलं नाहीत. त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं होतं की आम्ही कुंभकर्णासारखे निद्राधीन झालो आहोत. आणि ही झोप काळ झोपेत बदलून जाईल. आम्ही तुमची कोणतीही सेवा न करताच परलोकी जाऊ बहुधा. नाही माझ्या लाडक्या असुरांनो, तुम्ही का परलोकी जाल? तुम्हाला तर माझ्या शत्रूंना देखील मृत्यूची चव दाखवायची आहे. महाराज, तुम्ही आज्ञा करा, मग बघा आम्ही कशा प्रकारे मृत्यूचं तांडव नृत्य करतो ते. परंतु महाराज, जगातला तो कोण मूर्ख आहे ज्याने तुम्ही असताना देखील शौनकपुराकडे डोळे वर करून पाहण्याचं दुस्साहस केलंय? कोण आहे तो? अनिरुद्धने, त्या गवळ्या कृष्णाच्या नातवाने, राजकुमार प्रद्युम्नचा पुत्र, त्याने आमच्या मान सन्मानाच्या चिंधड्या उडवण्याचं आणि माझी मुलगी राजकुमारी उषाला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा दुस्साहस केलाय. आम्ही त्याचा सर्वनाश करून टाकू. महाराज, आम्ही त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून अंतरिक्षात वेगवेगळ्या दिशांना फेकून देऊ, ज्यांना महामाया देखील गोळा करून जोडू शकणार नाही. नाही चित्रसेन आणि वीरसेन, तुम्ही दोघं असं नाही करणार. परंतु का सुरेश्वर? अशासाठी की अनिरुद्ध माझा अपराधी आहे. त्याला मी शिक्षा देणार आहे. मी त्याच्या निमित्ताने भयंकर युद्ध छेडून मी माझ्या युद्धाची कामना पूर्ण करू इच्छितो. पण मग आम्ही काय करायचं सुरेश्वर? तुम्ही दोघांनी द्वारकेस जायचं आणि अनिरुद्धवर तुमची नजर ठेवायची की तो काय करतो, कुठे जातो. त्याच्या एक एक क्षणाची बातमी मला मिळालीच पाहिजे. जशी तुमची इच्छा प्रभू. त्यामुळे जा, तुम्ही दोघंही द्वारकेसाठी प्रस्थान करा. जा. जशी आज्ञा स्वामी. महाराज, तुम्ही तुमच्या या दोन्ही मायावी असुरांवर इतका विश्वास ठेवणं उचित नाहीये. का उचित नाहीये महाराणी? ते अशासाठी कारण श्रीकृष्ण स्वतः मायापती आहेत आणि त्यांचा नातू अनिरुद्ध मायावी विद्येत निपुण आहे. महाराणी, तुमचा तुमच्या पतीहून अधिक त्याच्या शत्रूंवर विश्वास आहे. महाराणी, जर तो मायावी असेल तर मी सुद्धा मायावी आहे. आणि सर्वात महत्वाचं हे की मी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा पुत्र आहे, ज्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. जो मोठ्यात मोठी माया, महामायेहूनही श्रेष्ठ आहे महाराणी. नारायण नारायण. या दोघांनी जर चित्रलेखाला अनिरुद्धचं हरण करताना पाहिलं तर अनर्थ होऊन जाईल. समस्या गंभीर आहे. नारायण नारायण. भगवन, भगवन, असुराज बाणासुराने त्याच्या दोन मायावी असुरांना अनिरुद्धच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पाठवलंय. ठाऊक आहे मला. अशातच जर या गुप्तहेर असुरांनी चित्रलेखाला अनिरुद्धचं हरण करताना पाहिलं तर फासे उलटे पडू शकतील. भगवन, सगळा खेळच बिघडून जाईल ना.
अनिरुद्ध बाणासुराच्या राजभवनात पोचता क्षणीच पकडला जाईल. प्रभू, तुम्ही मला चित्रलेखाची सहायता करण्याचे आदेश दिले होते, परंतु या गुंतागुंतीच्या परिस्थितीला तुम्हीच सोडवू शकता. मला तर अतिशय चिंता लागून राहिली आहे. तुम्ही व्यर्थ चिंता करत आहात देवर्षी. चित्रसेन आणि वीरसेन मायावी अवश्य आहेत, परंतु चित्रलेखा त्यांच्यापेक्षा अधिक माया जाणून आहे. कदाचित तुम्हाला ठाऊक नसावं की चित्रलेखा एक शापित अप्सरा आहे. शापित अप्सरा प्रभू? हो देवर्षी, तिच्या मागच्या जन्मात चित्रलेखा केवळ अप्सराच नाही तर देवी पार्वतींची मुख्य सेविका देखील होती. प्रभू, चित्रलेखा देवी पार्वतींची लाडकी सेविका होती. मग असं काय झालं की ती शापग्रस्त झाली आणि तिला असुर योनीमध्ये जन्म घ्यावा लागला? ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा एक दिवस महादेव शिवशंकर आणि देवी पार्वती द्यूत क्रीडेत मग्न होते. मी परत जिंकले. तुम्ही माझ्याकडून पुन्हा हरलात भगवन. हे तुम्ही वारंवार, ते देखील पाठोपाठ कसं काय जिंकू शकता? असं वाटतंय तुमचाच आशीर्वाद मला फळतो आहे. द्यूत क्रीडेत भले कुणी आशीर्वाद देऊन हार स्वतःच्या नावावर करत नाही. मला वाटतं तुम्ही नक्कीच कपटाने खेळत असणार. मला नाही खेळायचं तुमच्या बरोबर. भगवंत, तुम्ही तुमच्या पत्नीवर संशय व्यक्त करून आणि आरोप लावून माझ्या विश्वासाला दुखावलंय. पती पत्नीमध्ये जर विश्वासच नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. प्रभू, त्यांना थांबवा. बघा ना, ते तुमच्यावर रागावून चालले आहेत. रागावलं तर मी पाहिजे. त्या का बरं रुसून निघून जात आहेत? माते, माते, काय आहे? मला का थांबवत आहेस? त्यांना का समजावत नाहीस? मी त्यांना समजावलं माते, परंतु प्रभू ऐकतच नाहीये. मी तुम्हाला विनंती करते माते, तुम्हीच हार मान्य करा, त्यांची समजूत काढा. मी जिंकलीये, मग मी का हार मान्य करू? हार तर त्यांनी मान्य केली पाहिजे. भगवान नाही मान्य करणार. ते हट्ट करतायत तर मी देखील अडून बसेन. 2 दिवस त्यांच्यापासून दूर राहिले, मग कळेल त्यांना. माते, तुम्ही 2 दिवस दूर राहण्याच्या गोष्टी करत आहात, परंतु प्रभू तर तपश्चर्या करण्याची तयारी करतायत. अच्छा. हो माते, भगवान भोलेनाथांची तपश्चर्या युगानुयुगे चालत राहते. हा 2 दिवसांचा वियोगाचा खेळ हजारो वर्षांमध्ये बदलला नाही म्हणजे मिळवलं. ते हे सर्व काही मी हार मान्य करण्यास विवश व्हावं म्हणून करतायत. तपश्चर्या करायची आहे तर करू देत, पण मी हार मान्य करणार नाही. माते, हे नारायण, ना भगवान भोलेनाथ ऐकतायत ना माता पार्वती त्यांचा हट्ट सोडण्यास तयार आहेत. आता मी करायचं म्हटलं तरी काय करू शकते? ब्रह्माजी, तुम्ही? प्रणाम हे विश्वविधाता. सुखी भव. बरं झालं तुम्ही इथे आलात ते आणि दर्शनही दिलत. प्रभू, भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतींच्या रुसव्या फुगव्यामुळे मी तर संकटात सापडले आहे. संकटात केवळ तूच नाहीयेस, तर संपूर्ण त्रिलोक संकटात सापडणार आहे. संपूर्ण त्रिलोक संकटात सापडणार आहे? हो. जर भगवान भोलेनाथांना तपश्चर्येत ध्यानस्थ होण्यापासून रोखलं नाही गेलं तर सर्व संकटात सापडणार. कुणाची बुद्धी भ्रष्ट झालीये जो त्रिनेत्रधारी भोलेनाथ चंद्रशेखरांना तपश्चर्येपासून रोखण्याचा दुस्साहस करेल? क्रोधाने जर त्यांनी त्यांचा 3रा नेत्र उघडला तर तत्क्षणी त्याला भस्म करून टाकतील. भोलेनाथांची तपश्चर्या देवी पार्वतींच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी भंग करेल तर त्याच्या प्रकोपापासून वाचू नाही शकणार. बरोबर बोललात प्रभू, परंतु माता पार्वती तर त्यांच्यावर रुसल्या आहेत. त्या त्यांना तपश्चर्येपासून नाही रोखणार. मग आता कोण राहिलं जे त्यांची तपश्चर्या भंग करेल किंवा त्यांना त्यापासून रोखेल? केवळ तूच.
मी? हो, तूच. केवळ तूच या क्षणी भगवान शिवांना तपश्चर्येत लीन होण्यापासून थांबवू शकतेस. परंतु प्रभू, परंतु असं की तू त्यांच्या प्रकोपाने भयभीत आहेस, हेच ना? हो. परंतु त्रैलोक्याच्या कल्याणासाठी तुला हा प्रकोप जाणून बुजून सहन करावा लागेल. प्रभू, तुम्ही आता हे शुभ परंतु भयंकर कार्य माझ्यावर सोडून द्या आणि मला यश मिळवण्यासाठी आशीर्वाद द्या. यशस्वी भव. थांबा भोलेनाथ, थांबावं. शेवटी तुम्ही परत आलातच तर. मला क्षमा करावी भोलेनाथ, मला क्षमा करा. मी खेळता खेळता तुमचं मन दुखावलं. मी असं करायला नको होतं. खेळ तर मनोरंजनासाठी असतो, कुणाला दुखवण्याकरता नाही. तो खेळ तर मी तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून खेळत होतो. मग रागवलात का बरं? मी कुठे, तुम्हीच तर रुसलात माझ्यावर. अच्छा, आता हे रुसवे फुगवे सोडून द्या. चला परत खेळूया. बर, चला. तुम्ही सुरुवात करा. नाही, आधी तुम्ही खेळा. जशी तुमची इच्छा. ह्यावेळी आता तुम्हीच जिंकणार. का? मीच का बरं जिंकणार? ते अशासाठी कारण मला खेळताच येत नाही. काय? मला असं म्हणायचं होतं की मला असं वाटतंय की तुम्हीच जिंकणार, त्यामुळे तुम्ही जिंकलं पाहिजे. आधी तुमच्या मनात नव्हतं का की मी जिंकावं? त्यावेळी तर बस तुम्हाला हरवून हरवून सतावण्याची इच्छा होती. अच्छा. अहो, मी तर खरोखरीच जिंकलोय आणि तुम्ही हरलात. अहो, तुम्ही तर हरून सुद्धा आनंदी दिसता आहात. आधी तुम्हाला हरवून आनंदी होत होते आणि आता तुमच्याकडून हार पत्करून हसतेय. स्त्रियांचा स्वभाव सुद्धा जरा विचित्रच असतो, हो ना? हे सगळं काय चालू आहे? तुला लाज वाटत नाही? मायापतींच्या समोर मायेचं प्रदर्शन करतेस? उतरव माझं हे रूप. माझं रूप धारण करून माझीच प्रेम संपत्ती लुटायची होती तुला? नाही नाही माते. भगवान भोलेनाथांना इतकं भोळसट समजलीस का मूर्ख, की ते तुझ्या मायाजालात सहज अडकतील? नाही माते, हे मायाजाल नाही, केवळ खेळ होता. आता तुला या भयंकर खेळाची भयंकर शिक्षा देखील भोगावी लागेल. मला मी तुला शाप देते की तू ज्या असुरी प्रवृत्तीचं प्रदर्शन केलंस त्याच्यानुसार तू असुर कुळात जन्म घेशील. नाही नाही माते. प्रभू, मला या शापातून मुक्त करा प्रभू. देवी देवतांच्या शापांमध्ये विधात्यांचं विधिलिखित देखील लपलेलं असतं, त्यामुळे चिंता करू नकोस. या शापाला भोलेनाथांची लीलाच समज. हो चित्रलेखा, पार्वतीच्या वेशात सुद्धा मी तुला पाहता क्षणीच ओळखलं होतं. परंतु तुझ्या मनातील गोष्ट जाणून घेतल्यानंतर
मी माझा तिसरा नेत्र नाही उघडला, परंतु देवी पार्वतींचं रूप धारण करून तू अनुचित मार्गाची निवड केलीस. एका बाजूला तुझी सृष्टी कल्याणाची इच्छा आणि दुसऱ्या बाजूला अनुचित मार्ग. त्यामुळेच तू शाप आणि वरदान या दोहोंची अधिकारी आहेस. शाप तर तुला देवी पार्वतींनी दिलाच आहे, आणि मी तुला याच शापाच्या रूपाने वरदान देतोय की जेव्हा तू असुर कुळात जन्म घेशील तेव्हा तुझ्या माध्यमातून अधर्मी, अत्याचारी बाणासुराचा अहंकार नष्ट होईल. बाणासुराच्या वधाबरोबरच तू देवी पार्वतींच्या शापातून मुक्त होऊन जाशील.